एवढं गाडी असं झालं कुठे बघू कुठे नाही. ओके सो नमस्कार मंडळी, मी स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन एक ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहोत, आज आहे तारीख 25 जानेवारी. आम्ही चाललो आहे विंटेज ऑटो फेस्टमध्ये, कार फेस्टिवलला. तर आम्हाला झालं आहे खूप लेट, इथेच वाजलेत 5:30. येईपर्यंत खूप उशीर झाला आहे. तर बघूया पोचतो आहे कधी, काय किती गाड्या दिसत आहेत किती नाही दिसत आहेत बघूया. जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवेनच. तेच आता चालत चाललो आहे, कारण की इथे बसचा खूप कोण एक नंबर सांगते कोण दुसरा नंबर सांगते, असं ही सिच्युएशन होत आहे. तर बघूया पुढे काय होतं आहे. तर तिकडे पोचल्यावर आम्ही तुम्हाला दाखवूच कसं काय होतं आहे. हो सर्व काय आला आहे मस्त वेगळी अशा गावात. तिकडे जाऊन भेटूया आम्ही तुम्हाला, जे काय बघू ते दाखवूच. आणि यार याचे काय इंट्रोड्यूस करून त्याच्या याला ओळखता तुम्ही आपला. हां हां दोघांना सगळ्यांना शेवटी इज्जत सगळ्यांना काय बरोबर ना. कुठे चालली कुठे गाईस. तर बघा आम्ही आता असे चालतोय, तर असे एक एक स्पॉट येत आहेत ना, असं वाटतं कॅमेरा खाली ठेवूच नाही. काय रे बरोबर ना, ऐका बघ कसं घ्यायचं आता. इकडे 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 इथे आहे का लोकेशन बाप येत आहेत, फक्त ही साईड ती साईड नाही. वर्किंग प्रोग्रेस. हां वर्किंग प्रोग्रेस ॲज युजल. पुढे पण बघा ठेवा नुसती लोकेशन. सो फायनली गाईज आम्ही पोचलेलो आहोत तिकडे. कसं चालत एवढं गाडी असं झालं कुठे बघू कुठे नाही. आता आम्ही दाखवतो तुम्हाला. पहिल्याच एंट्रीला रोज लागले डायरेक्ट विषय खोल. काय काय गाड्या रिव्हील केल्या नाहीत, ते उद्या संडेच्या दिवशी डायरेक्ट ड्राईव्ह फेस्टला ओपन होतील. तर ज्यांना यायचं त्यांनी उद्या काय माहिती कधी पडतोय काय माहिती, ज्यांनी जे आले असेल त्यांनी बघितलंच असेल.
सो मंडळी ही आहे आपली यामाहाची सर्वात पहिली बाईक 350. ज्यांना जे बाईक लवर असेल त्यांना माहिती असेल. अँड दिस सबको पता ही है लेजेंड. सेकंड दिस इज द फर्स्ट. आता आम्ही आलो आहोत बाहेर. टाईम तर झाला बघू शकता 6:30 झाले. तर 7 वाजले. तर 7 वाजता तो बंद होता. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तर आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही थोडा वेळ स्ट्रगल घ्या आणि वेळ काढून या. कारण की एवढं गाड्या आहेत ना, लेजेंडरी गाड्या जे तुम्ही बघितल्याच पाहिजे. मी तो दाखवेनच तुम्हाला, पण तुम्ही डोळ्यात देखत बघितलेलं वेगळं. तर हेच सांगणं आहे तुम्हाला. आता तुम्हाला लोकेशन कसं सांगू, काय रे, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि हे आपलं काय कफ परेड नाही, कफ परेड, कॅफे परेड नाही, कफ परेडच्या इथे आहे. कप परेडवरनं पण 5-10 मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे. वॉकिंग डिस्टन्सला IDBI फक्त गुगल मॅप किंवा मॅपर्स इंडिया वॉट एव्हर जे तुम्हाला पाहिजे ते त्याच्यावर टाकायचं. फक्त वर्ल्ड ट्रेड सेंटर. तिकडे आलो की आलो पब्लिक गर्दी दिसते जी झाले. आणि उद्या म्हणजे संडेला जो ब्लॉग पडेल, संडेलाच पडेल, उद्याच पडेल. काय पण करू मी उद्याच टाकेल. आणि जो पडेल तर उद्या जर तुम्ही आले तर तुम्हाला ड्राईव्ह फेस्टिवल पण भेटणार आहे. तर जे गाड्या उभ्या आम्ही आज बघितल्या ते उद्या चालताना देखील दिसणार आहे. तर तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि पाठी पब्लिक बघा. आडझोड पब्लिक आहे. सगळ्यांना हाकलत आहे. हातून शिट्यांचे वगैरे पण आवाज येत असेल तुम्हाला. आडझोड सगळ्यांना हाकलत आहेत कारण की टाईम पण झाला आहे. म्हणजे तसे आहे अजून अर्धा तास आहे पण पब्लिक ऐकत नाही म्हणून आतापासूनच सुरुवात येते.
म्हणून मी टाईम पण झाला म्हणून काय काय गाड्या कवर केल्या. पण जेवढ्या पण- कव्हर केल्या तेवढ्या बघा. जे मेन आहे ते कॅडिलॅक वगैरे डॉज कॅडिलॅक अजून सगळं आम्हाला जे बघायला भेटलं ते भेटलं. आता बघूया म्हणजे येणं आमचं काय म्हणतात ते सफल झालं. सहाय्य झालं काय सफल झालं. सफल. अरे म्हणजे एक आता गाडी गेली तिचा व्हिडिओ काढायला गेलो पण अनफॉर्च्युनेटली ती खूप पुढे घेऊन निघून गेली. थोडासा व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला दाखवेनच. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता पुढे काय मला वाटत नाही असेल काय का आपण दिनचर्या पण तो ब्लॉग करत नाही आहोत कारण की पुढे भविष्यात दिनचर्या होईल, ब्लॉग्स होईल. आता जसं कामावर आहे तसं बघूया. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर उद्या येणं झालं तर मी ब्लॉग काढेनच परत. मंडळीवर आहे आमचे सगळे जे आहे तुम्ही बघू शकता. आता आमची मंडळी किती आहे फक्त 2 जण. आम्ही 2 झालो बाकी कोण नाही सोबत. 2 लढाई. आपल्याला नारायची गोष्ट आहे. जे काय आहे ते विषय कंप्लीट. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओनली यत्र चिंचू पात्र. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशा प्रकारे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे गाड्या दाखवल्या त्यांच्यासाठी लाईक करा प्लीज. आमच्यासाठी नका. आमच्यासाठी आम्ही अशी फालतू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो मंडळी एक विषय असा आहे एक बोलण्यासारखा की तर विषय असा आहे की एक आम्ही फॅमिली बघितली. ते छोट्या पोराला घेऊन आलेली. तर तो बोलतो त्याचं बोलणं आम्ही ऐकलं ना. तर तो बोलतो काय छोट्या आहे म्हणजे जुन्या गाड्या बघायला मला घेऊन आल्या. तर त्यांना त्याच्या मम्मी पप्पांनी पण सांगितलं नाही की बाबा ह्या सगळ्या लेजेंडरी गाड्या आहेत. आता आपल्या जे 90sचे वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या गाड्यांना किती महत्त्व आहे किती नाही. कोणा आम्हाला बघायला भेटते हेच आमचं नशीब आहे. तर लोक अशा गाड्या हां. करतात त्यांना खरंच ते आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांना फक्त ते पॉर्श लॅम्बोर्गिनी अजून ते सगळे स्पोर्ट्स कार लेजेंडरी गाडी त्यांना पटणार नाही ऑब्विसली. क्लासिक असतं. हां आता बघूया काय होते. तर चाललं तर जे कोण लहान पोरं बघत असतील तर प्लीज नॉलेज घ्या त्याबद्दल. कारण की हे पण आपलं एक इतिहास आहे की अशा गाड्या होत्या. तर प्लीज फोकस ऑन दिस. मिलते नेक्स्ट ब्लॉग में. अभी फाइनल डाटा लाइक शेयर फिर से कर दो. उसमें क्या किया है तो अच्छा है. लाईक का मराठीत बटन बोला. तोड देना. माझे शोल्डर दुखायला लागला. ओके सुरुवात.